ईश्वरपुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी 11 वाजता पंचायत समितीसमोरील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शक्तिपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कचेरीवर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शेवटी तहसीलदारांना संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हा राजकारण विरहित मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यांतून विरोध होत आहे. या मार्गामुळे कृष्णा वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन नापीक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संकटातून शेतकरी आणि गावे वाचवण्यासाठी सर्व स्तरांतून सहभाग नोंदवण्यात आला. हा गरज नसलेला महामार्ग आहे. त्याचं कारण सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तयार केलेला नागपूर ते रत्नागिरी महामार्ग जो आहे तो कोल्हापूरपर्यंत जवळपास सगळा पूर्ण झालेला आहे. तो चौपदरी आहे, काही ठिकाणी 6 पदरी आहे. या महामार्गावर 60 किलोमीटरला एक अशा पद्धतीनं टोल बसवलेले आहेत आणि या प्रत्येक टोलवरून त्यांना दररोज 40 लाख रुपये टोल वसुली अपेक्षित असताना केवळ 9 ते 10 लाख इतकीच वसुली होत आहे. कधी आषाढी एकादशीला किंवा नवरात्रीला तुळजापूरला जाताना सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही. अशी आता वाहतुकीची सोय असताना बरोबर या नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो भाग आहे त्याला समांतर असा नवा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा करायची काय गरज होती. एक केंद्र सरकारचा रस्ता असताना त्याच्या शेजारी राज्य सरकारचा रस्ता करण्याची काही गरज नव्हती. या 2 रस्त्यामध्ये काही ठिकाणी 20 किलोमीटर आणि काही ठिकाणी 2 किलोमीटरसुद्धा अंतर नाही. इतका समांतर पद्धतीनं 12 जिल्ह्यातून हा रस्ता जातो आणि म्हणून या रस्त्याला आम्ही विरोध करतोय. कारण या रस्त्याला जो खर्च होणार आहे तो खर्च त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोलच्या रूपात परत द्यावा लागणार आहे. तिथं सुद्धा मोठा घोळ आहे. कारण सध्या केंद्र सरकार अजून एक रस्ता करते, सध्या त्याचं काम चालू आहे. तो रस्ता म्हणजे नाशिक ते अक्कलकोट. शक्तिपीठ महामार्ग ही 6 पदरी आहे, एक्सप्रेस आहे. तोही रस्ता 6 पदरी आहे, एक्सप्रेस आहे. एक्सप्रेस रस्त्याचा स्थानिकांना काही एक उपयोग नसतो, कारण त्याच्या दोन्ही बाजूने कंपाऊंड असतो रस्त्याच्या. शेतातल्या शेतकऱ्याला बैलगाडी घेऊन सायकल घेऊन सुद्धा त्याच्यावर जाता येत नाही. म्हणजे शेतकऱ्याला स्थानिकांना त्याचा काहीच उपयोग नाही. आणि त्या शक्तिपीठला तर एकूण 803 किलोमीटर लांबीमध्ये केवळ 26 ठिकाणी रस्त्याला जॉईन होण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. बाकी सगळीकडे कंपाऊंड आहे. मग स्थानिकांना खेड्यापाड्याला याचा उपयोग काय. पेठ सांगली रस्ता असेल किंवा सातारा कोल्हापूर रस्ता असेल, हे महामार्गच आहेत, परंतु त्याला कंपाऊंड नाही. त्यामुळं रस्त्याच्या कडेला ज्याची जमीन आहे तो एखादा धाबा बांधू शकतो, एखादा गोडाऊन बांधू शकतो, एखादा वर्कशॉप काढू शकतो, काहीतरी व्यावसाय करण्यासाठी त्या वापर करू शकतो. परंतु एक्सप्रेस हायवेवर तसलं काही करता येत नाही, कारण रस्ता कडेकोट बंदोबस्तात असतो, कंपाऊंड असतं. त्यामुळे स्थानिकांना याचा काही उपयोग नाही. 20-20 फूट 50-50 फूट काही ठिकाणी नदीकाठाला उंच भरावा टाकला जाणार आहे डोंगरासारखा. एक तर अलीकडच्या काळामध्ये पावसाचं चलन बदललेलं आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडायला लागला आहे. पडलेलं पाणी वाहून जात नाही शेतातनं, अशी अवस्था आहे. त्यात असा भराव व्हायला लागला तर शेतकऱ्यांची अवस्था काय होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापुरामध्ये रस्ते हे कारणीभूत ठरतायत. हे आता प्राकर्षानं पुढं आलेलं आहे. IIT रोडकीनं एक अहवालच दिलेला आहे की नदी पात्रामध्ये जे रस्ते बांधले आहेत, रस्त्यावर जे पूल बांधले आहेत, पुलाच्या दोन्ही बाजूला जे भराव आहेत ते प्रामुख्यानं नदीला महापूर येण्यास कारणीभूत आहेत, असं त्यांचा अहवाल आहे. असं असताना डोंगरासारखा भराव टाकून पुलं बांधायची काय गरज आहे. वाळवा तालुक्यामध्ये हा रस्ता जेव्हा येतो त्यामुळे कृष्णा नदी ओलांडत असताना पाठीमाग पलीकडं पलूस तालुक्यामध्ये आणि अलीकडं वाळवा तालुक्यामध्ये डोंगरासारखा असा भराव पात्राच्या भोवतीनं बाजूनं पडणार. मग मला सांगा की त्याच्यानंतर त्या भरावामुळं कृष्णा जेव्हा पात्राबाहेर पडते जुलै महिन्यामध्ये,
तेव्हा त्या पात्राबाहेर पडलेलं पाणी पुढं जाणार कसं? ते पाणी तुंबत पाठीमागं कराडपर्यंत, कराडपासून अगदी पाटणपर्यंत कोयनेतून पाणी मागं दाबू शकतं. कारण मांजरीच्या पुलाचा भरावाचा त्रास शिरोळ तालुक्याला होत असेल 40-45 किलोमीटर लांब असणाऱ्या, तर मग या पुलाचा पाटणला त्रास होणार नाही का? तसंच ऐतवडे ते निलवडे हा जो वारणेवरचा पूल होणार आहे, त्या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या भरावामुळं पलीकडं पन्हाळा तालुका असेल, शाहूवाडी तालुका असेल, मलकापूरपर्यंत शाहूवाडी तालुक्यामध्ये आणि इकडं शिराळा तालुक्यामध्ये कोकरूडपर्यंत ह्या जर का अशा पद्धतीनं या भरावाचा त्रास होत असेल, पुराचा त्रास होत असेल, तर खेड्यापाड्यातल्या माणसाने जगायचं कसं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितलं, नाशिक ते अक्कलकोट रस्ता 4 डोंगर ओलांडून करतात. एक सिन्नर, दुसरा संगमनेर, मोठे डोंगर आहेत, तिसरा नारायणगावचा डोंगर, चौथा मानखटावचा डोंगर. या डोंगराला एकतर बोगदे पाडावे लागतील किंवा पूर्ण डोंगर फोडावा लागेल. आणि तरीसुद्धा तो रस्ता जो करायला आहे त्याला खर्च येणार आहे 374 किलोमीटरला फक्त 19,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणपणे 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. तोही सापदरी, हाही सापदरी. आणि या 803 किलोमीटरला मात्र 1,05,000 कोटी रुपये, म्हणजे 124 कोटी रुपये एका किलोमीटरला खर्च. 51 कोटी कुठं, 124 कोटी कुठं? म्हणजे जो रस्ता 40 ते 45,000 कोटीत व्हायला पाहिजे, तो जर का 1,00,000 कोटीमध्ये होत असेल, तर हे 55-60 हजार कोटी रुपये कुणाच्या खिशात जाणार आहेत? आणि हे सारे पैसे सर्वसामान्य जनतेला टोलच्या रूपानं भरावे लागणार आहेत कर्जाला. आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे.